भाजप पक्षात भांडण लावण्याचं काम करताय। भांडण लावणं ही भाजपची कौरवनीती, पण आम्ही हरणार नाही। सामनाच्या मुलाखतीत ठाकरेंचा हल्लाबोल। कोर्टाचा फैसला येण्यापूर्वी मोदी शिवसेनेला नकली कसं काय म्हणू शकतात? उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशा। चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल, तर बावनकुळेंनी काळू बाळूंचा अपमान केला। राऊतांचा पलटवार। नाशिकमध्ये भुजबळ पडळकरांमध्ये बंद दाराआड 1.5 तास चर्चा। धनगर मेळाव्याच्या निमित्ताने भेट घेतल्याची पडळकरांची माहिती। 1999 पासूनच ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे वेध। एका मराठी वृत्तपत्राच्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात। देवेंद्र फडणवीस राजकारणातलं कच्चं मडकं त्यांना जास्त गांभीर्याने घेऊ नका। फडणवीसांच्या दाव्याला राऊतांचं प्रत्युत्तर। पुण्यातील वाघोलीत भाषण करताना अजितदादांची जीभ घसरली। माध्यमांचा शिवी देऊन उल्लेख। पुण्यात निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून यशोमती ठाकूर यांच्या कारची तपासणी। नाहक त्रास दिला जात असल्याचा ठाकूर यांचा आरोप। लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रशासन सज्ज। देशातील 10 राज्यातील 96 मतदारसंघासाठी उद्या मतदान, तर राज्यातील 11 मतदारसंघाचा समावेश। केंद्राच्या धोरणामुळे चालू हंगामात साखर कारखानदारी कर्जाच्या विळख्यात। कारखान्यांवर 4000 कोटींचं कर्ज काढण्याची वेळ। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग ऑगस्ट पासून सुरू होणार। इगतपुरी आमणे शेवटच्या टप्प्यात 95% काम पूर्ण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।